आज मी तांदळाची खीर बनवणार आहे। त्यासाठी मी इथे तांदूळ घेतलेत, बासमती तांदूळ आहेत, स्वच्छ धुवून आणि मी फॅन खाली असे सुकवायला ठेवलेले, तर छान असे सुकलेले पण आहेत। काजू बदाम, इथे छोटी वाटी दूध घेतलं आहे, अर्धी वाटी साखर आणि केशर, इलायची घेतलेली आहे। दुधामध्ये मी केशर घालते म्हणजे छान असा कलर येणार। नमस्कार मंडळी, मी वनिता, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। छान असं हे मिक्स करून घेते। गॅसवर मी हे भांडं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मी तूप घातलं, तर तुपावर हे तांदूळ आपल्याला छान असे परतवून घ्यायचे। गॅसची फ्लेम मी स्लो ठेवलेली आहे। इथे छान असे भाजून झालेले आहेत, तर आपण कोणतेही तांदूळ घेऊ शकतो। आता मी हे काढून घेते आणि मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचे। इथे मी काजू बदाम पण घेते, थोडेसे भाजून, म्हणजे छान अशी टेस्ट लागते। तर तांदूळ थोडे थंड करून घ्यायचे आणि मिक्सरला जाडसरच वाटायचे। छान असे काजू बदाम इथे आपले भाजून झालेले आहेत, तर हे सुद्धा मी काढून घेते। याच भांड्यात मी दूध ओतते। दूध मी आधी गरम करून घेतलेलं होतं। तांदूळ मी असे बारीक करून घेतले, जाडसरच आहेत म्हणजे। तर आता मी यामध्ये टाकते दुधामध्ये, आणि सतत असं चमचा फिरवायचा। तांदूळ पण छान असे 10 मिनिटं झाले आणि शिजलेले आहेत। यामध्ये मी आता घालते साखर आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। थोडंसं मीठ घालते। तर आता आपल्याला केशर दूध घालायचं आहे। इथे मी थोडे काजू बदाम सुद्धा घालते आणि इलायची। खीर आपली छान अशी तयार झालेली आहे। तर मी आता गॅस बंद करते आणि थंड झाल्यावर घट्ट होणार ती खीर।
चवीला खूप छान अशी तांदळाची केशर खीर तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब.